जळगाव जामोद तालुक्यातील गोंबाल या आदिवासी गावातील भीषण वास्तविकता ही 2 दिवसापासून सर्व माध्यमांमध्ये आली आहे। 3 आमच्या लाडक्या वहिनींचा जीव त्या ठिकाणी गेला आहे। त्या राजकीय अनास्थेने त्यांचा बळी झाला आहे। कुठेतरी मनाला उद्विग्नता वाटते की आपण स्वतः डॉक्टर आहोत आणि आपल्या जवळ असलेल्या या भगिनींना त्या ठिकाणी उपचार पोहोचला नाही। केवळ रस्ता नसल्यामुळे आणि आरोग्याच्या सुविधा न पोहोचल्यामुळे या माझ्या 3 लाडक्या बहिणींचा जीव गेला। एकीकडे वल्गना केला जाते की मी कर्मयोद्धा आहे, मी जलयोद्धा आहे आणि दूषित पाण्यामुळे साथीचा रोग त्या ठिकाणी अतिसाराची लागवण गोमाल ग्रामस्थांना झाली आहे। एवढंच नाही तर आज डॉक्टर माझे मिस्टर संदीपजी वाकेकर त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की हा बळींची संख्या कदाचित डॉक्टर साहेब पोहोचले नसते तर अजून वाढली असती, कारण त्या ठिकाणचे छोटे बालक होते, काही महिला होत्या, ह्या त्या ठिकाणी आज सिनकपच्या परिस्थितीमध्ये पोहोचल्या होत्या की जर त्यांना योग्य वेळी त्या ठिकाणी उपचार मिळाला नसता तर त्यांना आपला जीवही गमवावा लागला असता। ही आजची वास्तविकता आहे। कुठेतरी सामाजिक मन हेलावून जाते की त्यांना बांबूच्या काठीवर धरून त्यांना आणावं लागते आहे। आज एकीकडे वल्गना केल्या जाते, पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीचा आलेख मांडत आहेत। कुठेतरी चंद्रयानावर आपण पोहोचून चंद्रावर पावलं टाकण्याची भाषा करतो आहे आणि आज आमच्या गोमाल सारख्या गावापर्यंत आजही रस्ता नाही, म्हणून स्वतःचा जीव गमवावा लागतो। ही या मतदारसंघातील वास्तविकता आहे आणि यासाठी मी म्हणेल की हे सरकार सपशेल अपयशी ठरत आहे मूलभूत सुविधा देण्यासाठी। जळगाव जामोद तालुक्यामध्ये गोमाल 1 आणि गोमाल 2 एक छोट्या वस्ती आहेत। तिथे दिनांक 7 एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे मृत अवस्थेत आणला। 18 वर्षाची मुलगी होती ती। डॉक्टरांनी हिस्ट्री घेतली असता असं लक्षात आलं की संडास आणि वांट्या झाल्यामुळे ती अतिअवस्थ झाली आणि दवाखान्यात जेव्हा आणली तेव्हा ती मृतच होती। तर संडास वांट्याची हिस्ट्री दिलेली असल्यामुळे आम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी आमची आरोग्य विभागाची एक टीम, त्याच्यामध्ये एक डॉक्टर, एक नर्स, 2 सुपरवायझर आणि ब्लिचिंग पावडर, मदर सोल्युशन, आपलं क्लोरीनचं मदर सोल्युशन घेऊन त्या गावामध्ये त्यांनी पाचारण केलं आणि सगळ्यात पहिले ती ज्या विहिरीचं ते पाणी पितात तिथे आम्ही तिथे निर्जंतुकीकरण करून प्रत्येक घरामध्ये जे पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये मदर सोल्युशन क्लोरीनचं टाकून निर्जंतुकीकरण केलं। पण याआधी जे रुग्णांना लागण झालेली होती ते रुग्ण अजूनही गावात आहेत। तिथे आम्ही कॅम्प लावला शाळेमध्ये आणि OPD आणि इंडोअर दोन्ही पण सुरू केलं। इंडोअरमध्ये परवाला 4 पेशंट होते, पैकी एक थोडा अंतवस्थ वाटल्यामुळे आम्ही रेफर केला, तो सध्या स्टेबल आहे। ज्या दिवशी ही मुलगी मृत झाली त्या दिवशी तिच्यासोबत अजून 2 छोट्या मुली होत्या, प्रिया आणि दिव्या, 1.5 वर्ष 3 वर्ष वय। त्यांना आपण खामगावला रेफर केलं। सर्वात आनंदाची बातमी या सगळ्या सिनेरिओमध्ये एक अशी आहे की त्यांच्या स्टूल सॅम्पलचा रिपोर्ट कॉलरा न आल्यामुळे आम्ही थोडं निश्चिंत आहोत। आता सध्या जे रुग्ण आहेत त्यांचे ट्रीटमेंट सुरू आहे, औषधी साठा भरपूर आहे। काल जो पेशंट रेफर केला तर थोडा त्रास झाला त्याला रेफर करताना, तर आम्ही असं ठरवलं की भिंगाऱ्यामध्येच हॉस्पिटल सुरू करायचं। सध्या किती रुग्णांवर उपचार सुरू आहे, म्हणजे किती रुग्णांना लागण? नाही, लागण डायरियाची तपासले आपण, पण त्याच्यामध्ये ज्यांना ट्रीटमेंट दिली म्हणजे सलाईन दिलं ते काल 4 होते, आज 3 आहेत, त्यांना ट्रीटमेंट सुरू आहे। पण त्याच्या डायरिया सोबत अजून किरकोळ आजार पण आहेत, डोकेदुखी, म्हणजे व्हायरल गावामध्ये आहेच थोडं, फिवर। जे 3 रुग्ण गोमालमधले मृत पावले त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण? एक हिचं तर कारण कळू शकलं नाही आपल्याला, कारण तिने मृत आली होती। पण त्यातली एक जी 2 तारखेला छोटी मुलगी मृत झाली तिचं म्हणजे त्या हिस्ट्रीवरून जी आपण ओरल ऑटोप्सी केली त्याच्यावरून असं निदर्शनास आलं की तिला पण वांती झालीच होती आणि ती वांती छोटं बाळ असल्यामुळे तिच्या घशात गेल्यामुळे ती ॲस्पिरेशन नेमोनिया तिला झालेला असावा, असा एक ढोबळ मनाने आमचा अंदाज आहे त्या बाबतीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।